कसोटी आहे, कारण आज संसदीय दलाची बैठक आहे आणि या बैठकीला 9 पैकी किती खासदार उपस्थित राहतात यावर पुढची वाटचाल ठरणार आहे. बघा, आणि काही तुमच्या बैठकीत निर्णय घेणार आहात का? शिवसेनेचे लोकसभेतले आपले गटनेते अरविंद सावंत यांनी आजची बैठक जी आहे खासदारांची ती त्यांनी व्हीप काढून बोलवण्यात आलेली आहे. आणि जेव्हा व्हीप काढला जातो तेव्हा त्या बैठकीचं गांभीर्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हा एक पक्षाचा आदेश असतो आणि तो पाळावा लागतो. आज काही महत्त्वाच्या विषयांवर खासदारांशी चर्चा करणं आम्हाला आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रकारची बैठक बोलवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. हा जो व्हीप आहे हा प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, त्यांच्या घरी गेलेला आहे, त्यांना ईमेलद्वारे आम्ही त्यांना पाठवलेला आहे, त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आणि त्यांच्याशी अनेकांशी प्रत्यक्ष फोनवरती सुद्धा आम्ही हा निरोप दिलेला आहे. आता कालपासून तुम्ही जे वातावरण दाखवताय वाहिन्यांवर ते पाहिल्यावर मला तर असं वाटायला लागलं जरी आमचे 9 खासदार असले ते कदाचित 15 येतील पण आता 11 वाजता बैठक आहे आणि आता इथून आम्ही थेट बैठकीला जाऊ संसदेच्या आमच्या कार्यालयामध्ये आणि जे आमचं कामकाज आहे बैठकीचं ते पूर्ण करू. आताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, त्यांनीही माहिती घेतली, त्यांनीही चर्चा केली, त्यांनी काही सूचना केल्या. अशा तऱ्हेनं ही एक नियमित रेग्युलर प्रोसेस आहे, याच्यामध्ये नवीन काही नाही. अशा प्रकारचे व्हीप याआधी सुद्धा महत्त्वाच्या प्रसंगी निघालेले आहेत. पण आज 9 पैकी किती खासदार दिल्लीत आले आहेत तुमच्याकडे माहिती आहे? भाई देखो, ये आज हमारे पार्टी के लोकसभा के नेता अरविंद सावंत जी ने जो व्हीप बजाया है, व्हीप सबको दिया है हमारे सभी सांसदों को कि आज एक महत्वपूर्ण बैठक दिल्ली के हमारे पार्लियामेंट ऑफिस में हो रही है और कुछ विषयों पर चर्चा करना जरूरी है. इस प्रकार का ये व्हीप है, 3 लाइन का व्हीप है. तो आज हम 11 बजे हमारी जो बैठक है शुरू करेंगे और मुझे मालूम नहीं अब तक कितने सांसद दिल्ली में पहुंचे हैं या नहीं है, लेकिन हमारा एक प्रोसीजर होता है पार्टी का, पार्लियामेंट्री पार्टी का या लेजिस्लेटिव पार्टी का. इस प्रकार से व्हीप को सबके घर तक पहुंचाना, सबके हाथ में कागज देना, सबको मेल करना, सबके व्हाट्सएप पर भेजना, ये पूरी प्रक्रिया पूरी हो गई है. राऊत साहेब, आज जे खासदार बैठकीला उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर आजच कारवाईला सुरुवात होईल की त्यांना काही वेळ दिला जाईल? नाही, आज उपस्थित राहणार नाही त्यांच्या बाबतीत पण नहीं. देखो, हिंदी में सवाल है कि राउत साहब कहा यह जा रहा है कि आपके पार्टी के एमएलए को भी तोड़ने की कोशिश हो रही है, इस पर आपका क्या कहना है? नहीं, उनको ये जो लोग आप जिसका नाम ले रहे हैं, ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, उनको लगता है एक बार ये कर चुके हैं. अब मैं कहूंगा तोड़ के दिखाइए. आपको नहीं तोड़ेंगे ना तो शिवसेना आपका बाप, हमारे बाप का नाम नहीं बताएंगे और हमारे बाप का नाम बाला साहब ठाकरे है. समझा? हाँ, क्या खेल लगा रखा है क्या डेमोक्रेसी का? उसको तोड़ेंगे, उसको तोड़ेंगे का पैसे की इतनी मस्ती आई क्या आपके पास? ये ईडी सीबीआई की धमकी आप किसको दे रहे हैं? हमको? हम जेल में जाकर आ चुके हैं, हम वापस जेल जाने के लिए तैयार है, लेकिन आपको सबक सिखा के जेल में जाऊंगा. ये देश की जो प्रतिष्ठा है, देश की डेमोक्रेसी की जो प्रतिष्ठा है, नियम है, संविधान है, उसके साथ आप खिलवाड़ कर रहे हो. हमारे पार्टी पर लोग चुनकर आते हैं, हम मेहनत करते हैं, उद्धव ठाकरे मेहनत करते हैं और आप लोग उनको किडनैप कर रहे हो, हाईजैक कर रहे हो. ये कौन सी डेमोक्रेसी है? नरेंद्र मोदी जी विदेश में जाकर
बड़ी बड़ी बातें करते हैं। देश में क्या चल रहा है देखिए आप पहले। तो आज देखिए आज की बात बस इतनी है अरविंद जी कि आज आपने जो व्हिप बजाया है, व्हिप दिया है सबको, हम इंतजार करेंगे। हाँ, और तुरंत एक्शन शुरू होगी। मराठी हे चालू आहे जे खासदार उपस्थित राहणार नाही, तातडीने कारवाई सुरू होईल की त्यांना काही वेळ दिला जाईल। काय करायचं आता आपण राहणार नाही, तू सांग। त्यांच्यावर कारवाई तातडीने केली जाईल। ज्यांनी व्हीप बजावलेला आहे अरविंद सावंतजी ते आपल्याला सांगतील। पहिली गोष्ट अशी आहे की व्हीप बजावला त्याचा अर्थ माननीय संजयराव साहेबांनी आत्ताही सुरुवात सांगितलं, अतिशय गंभीर गोष्ट आहे ती। त्याला अनुपस्थित राहिल्यानंतर काय कारवाई करायची, ही कायदेशीर कारवाई करावी लागते। मी पक्षप्रमुख नाही, मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या, शिवसेनेचा आदरणीय उद्धवजींचा पक्षप्रमुखांचा कार्यकर्ता। त्या नात्याने त्यांनी मला दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी व्हीप बजावलेला आहे। तो व्हीप बजावला तर त्यांनी त्याची प्रतारणा केली तर माननीय पक्षप्रमुखांशी आम्ही चर्चा करून यावरची पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल। कायदेशीर कारवाई एक मिनिट त्यांच्या ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देतोय। यांनी विचारल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या। आता मुळात असं आहे मी तुम्हाला एक की तुम्हाला दाखला द्यावा लागेल, सॉरी सर, नाही बोला, दाखला द्यावा लागेल की राज्यसभेमध्ये शरद यादव हे राज्यसभेचे सदस्य होते, ते त्यांच्या पक्षाला सोडून थेट गेलेही नव्हते, परंतु त्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आणि म्हणून त्यांच्या पक्षानं राज्यसभेच्या चेअरमनना पत्र दिलं की यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करावं। आणि तसं तत्कालीन चेअरमन व्यंकय्या नायडूंनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। हा आपल्याकडे दाखला, एवढंच या निमित्ताने सांगतो। रावसाहेब आज तुमचं ट्विट आहे ज्यात तुम्ही आचार्य दादा धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांची दोन विधानं सांगितलेली आहे। तुम्ही असं म्हणतात की पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते, हे आचार्य धर्माधिकारींचं वाक्य तुम्ही कोट केलंय आणि बाळासाहेबांचं एक वाक्य आहे ज्यात सध्याचं राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते, त्या अधिक प्रामाणिक असतात असं तुम्ही म्हटलंय। त्यात तुम्ही असंही म्हणतात की महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपिठा बनवलेला आहे आणि इतिहास भाजपला कधीही माफ करणार नाही। तुम्ही सध्याच्या राजकारणाची शाहिरांची तुलना विचार केलेली आहे। सत्ता बघा, महाराष्ट्राचा गोलपिटा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। देशाच्या राजकारणाचा गोलपिटा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात। ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे। बघा, दलाल खूप निर्माण होतात, जे आता शिंदे गटाचे आहेत हे दलाल आहेत सगळे गोलपिठातले, हे सगळे मी बोल रहा हूं, हे सगळे गोलपिठातले दलाल आहेत आणि हे दलाल निर्माण करण्याचं काम भाजपने करून महाराष्ट्राचा आणि देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासलेला आहे। आता तुम्हाला पुढलं सांगतो, आताच उद्धवजीशी चर्चा झाली आणि माननीय शरद पवार साहेबांचाही दूरध्वनी आला होता। आमचं असं म्हणणं आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर। कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा। शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा असेल। एक मिनिट, साहेबांनी आता जो उल्लेख केला आणि तुम्ही त्यांच्या ट्विटचा उल्लेख केला त्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य तुम्ही सांगितलेलं आहे, त्याच्यावर एक कविता पण आहे शाहिरांची, आता 4 ओळी त्या पूर्ण येत नाहीत मला, ती सत्तेची रखेली असा जो ती कविता आहे यांची शाहिरांच आहे ती पूर्ण। पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढे एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा
कायदेशीर पर्वा करायची नाही, पण त्याला रस्त्यात तोड द्यावा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार. हे बाळासाहेबांचा विचार म्हणतात, त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो. म्हणजे यावेळेस जर खासदार फुटले तर हा आदेश आहे बाळासाहेबांचा. जे खासदार फुटले झाले असं सावंतसाहेब थेट प्रश्न आहे की जे खासदार फुटतील त्यांना रस्त्यावर ठेवलं आता ही असं म्हणणं आहे का? ये दावा किया जा रहा है कि आपकी ओमराजे येणार नाही असं कळतंय. काय वास्तविकता आहे? ओमराजे येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वास्तविकता आहे? ओमराजे येणार नाही का? मी त्यांचा ऐकतोय. दावा किया जा रहा है, दावा ये किया जा रहा है कि आपकी पार्टी के 6 सांसद जो हैं वो मूल शिवसेना में मिल चुके हैं. उसमें कितनी एक मिनिट, एक शब्द को दावा मूल शिवसेना नहीं, मूल शिवसेना यहाँ बैठी, शिवसेना हाँ, पीटी वो गद्दार शिवसेना. मूल शिवसेना क्या बात करते हो? नहीं नहीं, एसएलपी सुप्रीम कोर्ट में चल रही है. चलिए ना. ठीक है ये शिंदे की शिवसेना कब से मूल शिवसेना हो गई? शिंदे जहां ठाकरे वहां शिवसेना, बस जहां ठाकरे वहां शिवसेना. ये कोई शिंदे बिंदे भिंदे मिंदे अगर उनकी शिवसेना बन गई, कल कोई बोलेगा ये बीजेपी नहीं और किसी की मूल बीजेपी है. ऐसा होता है. दावा किया जा रहा है कि आपकी पार्टी के दावा किया जा रहा है कि आपकी पार्टी के 6 सांसद उनकी तरफ मिल गए, इसमें कितनी सच्चाई है? और सर आपने जो whip जारी एक किया, मिनट, क्या इनके reply इनके आया सवाल का है? जवाब reply आया देना. है? मेरा कहना है, अगर सच्चाई आपको पता है, उनको अगवा नहीं, दावा जो कर रहे ना, देखो अगर मैं दावा करता हूं तो दावा करने वाले को बताना चाहिए ना. तो 6 सांसदों के फोटो लेके एक बार से इकट्ठे बैठाओ और बताओ कि हम लोग यहाँ गए, बस होगी. बताया क्या? सर, आपने आपको reply आया है क्या सर? कायदेशीर बाबी तपासल्या जात आहे. वेगळा गट स्थापन झालाय, पण वर्धापन दिनाच्या नंतर 21 किंवा 22 एक मिनिट, तुमच्या कायदे तो गट स्थापन झाला असं म्हणता, तो कुठे आहे? त्याची एखादी प्रत. आम्ही कसं आहे बघा, आम्ही आमचा व्हीप जाहीर केला, आम्ही आमचं माननीय लोकसभे अध्यक्षाला दिलेलं पत्र सुद्धा जाहीर दाखवलं. गट स्थापन केला याचं पत्र जाहीर दाखवायला सांगा. ते माननीय आता तुम्ही म्हणालात गट स्थापन केला तो दाखवायला सांगा त्यांना, आणि त्याचा एक फोटो माननीय. अहो दुखंडे, एक समजून घ्या, 11 वाजता मीटिंग आहे ना. मीटिंग कशा करता बोलवली आहे? तुमची मीटिंग कशा, साधा विषय आहे. मीटिंग कशा करता बोलवली आहे, व्हीप कशा करता काढलाय? ती मीटिंग झाल्यावर तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारले, ते त्याची उत्तरं देता येतील. पण एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले, तुडवा. चला राऊत साहेब